नागपूर शहरातील अंमली पदार्थाचा साठा, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी आणि पोलीस यंत्रणेकडून बेदक कारवाई। कपिलनगर व पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाचा मोठ्या प्रकरणाची उकल करण्यात आली आहे। शक्यताच्या तपासानुसार पोलिसांनी 20 ग्राम एमडी ड्रग्ससह तब्बल 1,90,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 3 आरोपी अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। कपिलनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना 3 युवक मोटरसायकल जवळ संशयास्पद स्थितीत दिसलेत। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडनं 20 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर, 1 लाख रोख रुपये, 4 मोबाईल्स आणि दुचाकी असा 1,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या आरोपींची माहिती घेतली असता शेख सलमान, शेख शाहरुख या दोघांविरुद्ध एनडीपीएस, खून, शस्त्र बाळगणे, पोस्को, अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखे गंभीर गुन्हे आधीच नोंद असल्याचे समोर आलेत। या दरम्यान पाचपावली पोलीस ठाण्याच्या प्रकरणात एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला फरार आरोपी हैदर परवेज उर्फ पठाण भाई यास पोलिसांनी बंगाली पंजाब परिसरातून अटक केली आहे। त्याच्याही ताब्यातून अंमली पदार्थ सापडले असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी फायरिंग, डकेती, गुन्हेगारी कट, आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। ही सर्व कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, सह आयुक्त निसार तांबोळी, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील व सहाय्यक आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडली। नागपूर पोलिसांची अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेली कारवाई गुन्हेगारीला मुळापासून उद्ध्वस्त करण्याचा निर्धार आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी याआधीही शहरात गंभीर गुन्हे असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून स्पष्ट होते। पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कठोर कृतीमुळे नागपूरमधील गुन्हेगारी जगताला मोठा धक्का बसला आहे। या कारवाईचा तपास अजूनही सुरू असून आणखी आरोपी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही।